हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द सावली करियर पॉईंट. आज आपण बोलणार आहोत पोलीस भरतीसाठी लागणारा जो भूगोलचा सिलेबस आहे, म्हणजे GK/GSमध्ये जो भूगोल हा सब्जेक्ट आपल्याला शिकायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणता सिलेबस कव्हर करायचा आहे. तर सुरुवात करूया आपण सर्वप्रथम भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. भारताचा भौगोलिक विस्तार व स्थान, भारतामध्ये एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे, प्रमुख नद्या कोणकोणत्या व त्यांची उपनद्या कोणत्या, जसं गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा इत्यादी. सोबतच काय शिकायचं आहे भारताच्या भूगोलामध्ये, पर्वतरांगा, 3 मुख्य पर्वतरांगा आपल्याला शिकायच्या आहेत, हिमालय, सह्याद्री आणि अरावली. त्याच्यानंतर किनारपट्टी व द्वीपे कोणकोणती आहेत आपल्या भारत देशाला लाभलेली. त्यासोबतच हवामान व ऋतुप्रणाली, आपल्याला मान्सून कोणकोणत्या पद्धतीचे आपल्या भारत देशामध्ये येतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कृषी व पीक पद्धती, कोणकोणत्या पद्धतीनं आपण कृषी केली जाते आपल्या भारत देशात, आणि कोणकोणते पीक घेतले जातात, कोणकोणत्या राज्यात कोणते पीक घेतले जातात हे आपल्याला शिकायचं आहे या सिलेबसमध्ये. वने व नैसर्गिक संसाधने आपल्याला या सिलेबसमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला काय शिकायचं आहे, महाराष्ट्राचा भूगोल. जसा आपला भारताचा भूगोलानंतर आपल्याला लगेच काय शिकायचं आहे, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार व सीमा, याच्यावर मुख्यतः आयोग आपल्याला क्वेश्चन विचारत असते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे व प्रमुख नद्या आहेत, स्रोत आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वतरांग जी महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे, व कोकण देश, विदर्भ विभाग काय आहे याच्याबद्दल आपण बोलू. सोबतच हवामान व नैसर्गिक आपत्त्या कोणकोणत्या येतात महाराष्ट्र राज्यात, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सोबतच सिंचन योजना कोणकोणत्या आहेत आणि त्या सिंचनामध्ये कोणकोणते मुख्य धरणे आपल्याला लाभलेले आहेत, जसं जायकवाडी, उजनी, कोयना इत्यादी धरणांबद्दल बोलू. आपल्या महाराष्ट्र देशामध्ये कशा पद्धतीची शेती केली जाते आणि औद्योगिक विभाग कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल आपल्याला आयोग क्वेश्चन विचारत असते. त्याच्यासाठी नंतर खनिजे व ऊर्जा स्रोत, थर्मल प्लांट कोणते आहेत, जलविद्युत प्लांट कोणते आहेत, जलवीज प्रकल्प कोणकोणते आहेत ते आपल्याला बोलायचं आहे. त्याच्यात लगेच आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे जागतिक भूगोल, म्हणजे त्याची मूलभूत संकल्पना, जगाच्या भूगोलाची मूलभूत संकल्पना आपल्याला इथे डिस्कस करायची आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे आपल्याला कव्हर करायचा आहे, पृथ्वीचा गोलाकरण, अक्षांश आणि रेखांश काय आहेत, ग्रह, उपग्रह, तारापुंज, सौरमालिकेतील घटक आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्याच्यानंतर कालरेषा व वेळ काय असते, भारत देशामध्ये एकूण कोणत्या रेखांशवरून आपल्याला वेळ डिसाईड केला जातो ते आपल्याला बोलायचं आहे. हवामान, तापमान, वाऱ्यांचे प्रकार आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. पर्वत रचना, ज्वालामुखी काय असते, भूकंप कसा येतो, ते सगळ्या गोष्टी आपल्याला या सिलेबसमध्ये कव्हर करायचं आहे पुढील व्हिडिओमध्ये. नंतर काय शिकायचं आहे, खंड व महासागरे, एकूण किती खंड आहेत आणि किती महासागरे आहेत, त्यांना कसा लक्षात ठेवायचं हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. लास्ट टॉपिक आपला जो भारताचा भूगोल, आपला जो पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे भूगोलाचा, त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक जो आपला राहील तो म्हणजे नकाशा व नकाशाचा वाचन कौशल्य. याच्यामध्ये आपल्याला बेसिक काय शिकायचं आहे, दिशा ओळखणे, भूगोलातील चिन्हे व खुणे काय असतात, त्यांचे अर्थ काय असतात. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे भारत व महाराष्ट्राचा नकाशा कसा ओळखायचा. महत्त्वाचे लास्ट टॉपिक आपला राहील महत्त्वाचे भौगोलिक ठिकाणे, घाट, बंदरे, नद्या, धरणे. एवढा सगळा टॉपिक आपल्याला GK/GSमध्ये जो आपला टॉपिक असतो, एक सब्जेक्ट असतो, तो म्हणजे भूगोल. एवढा शिकल्यानंतर आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, फक्त पोलीस भरतीच नाही तर कोणत्याही सरळ सेवा आपण सहजपणे रीतसर त्याचा भूगोलाचा अभ्यास आपण या व्हिडिओजद्वारे करणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ जर सिलेबस समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सावली करियर पॉईंटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.